Good morning, students. Myself, Saurabh Bhuge, ASPM Keshav Patil Institute of Pharmacy, Osmanabad. We will previous lecture discuss about the classification of natural drugs. The classification of the natural drugs are first is 6 types. First is alphabetical classification, next is taxonomic classification, third morphological classification, fourth pharmacological classification, fifth chemical classification, sixth is chemotaxonomical classification. We discuss about the previous lecture for the 3 types of the classification is first is alphabetical classification, second is taxonomic classification, third is morphological classification. We will discuss about the fourth type of the pharmacological classification. Under this system of classification, the drugs are classified according to the pharmacological actions of their chief constituents. Thus, the drugs similar in the action are put together regardless of the morphological, biological behavior and the chemical nature. या फार्माकॉलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या टाईपचे आपल्याला थेरपॅटिक इफेक्ट भेटू शकतात. प्रत्येक नॅचरल ड्रगचं इफेक्ट थेरपॅटिक इफेक्ट हा वेगवेगळा असतो. पर्टिक्युलर एखाद्या डिसीजवर ट्रीट करण्यासाठी आपण एखाद्या क्रूड ड्रगचा यूज करतो. यामध्ये आपण फार्माकॉलॉजिकल ॲक्शन कोणते कोणते ड्रग्स कोणते कोणते फार्माकॉलॉजिकल ॲक्शन दाखवतात एखाद्या डिसीज ट्रीट करण्यासाठी, एखाद्या जो प्रॉब्लेम पेशंटला आलेला आहे तो नीट करण्यासाठी कोणते कोणते ड्रग आपण वापरतो. खालील आपण एक तक्ता दिलेला आहे टेबल, फार्माकॉलॉजिकल ॲक्शन आणि एक्झाम्पल. त्याचे एक्झाम्पल बी कोणते आहेत. फर्स्ट इज कार्मिनेटिव्ह. कार्मिनेटिव्ह इज द प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ गॅस इन अ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. प्रिव्हेंट करतो. कशासाठी यूज करतो कार्बोनेटिव्हचा आपण? प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ गॅस, जे फॉर्मेशन होतात गॅसचे इन द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये, GIT जे गॅस तयार होतात त्याला ट्रीट करण्यासाठी व नीट करण्यासाठी आपण कार्बोनेटिव्ह ड्रगचा यूज करतो. त्याच्यामध्ये कोणते कोणते आपण ड्रग यूज करतो? ड्रग यूज म्हणजे कोणते नॅचरल प्रोडक्ट यूज करतो की आपल्याला ते कार्बोनेटिव्ह थांबण्यासाठी. कोणते कोणते आहेत? कॉरिंडर आहे, कार्वे आहे, सिनॅमोन, क्लो. नेक्स्ट इज पर्गेटिव्ज. Purgative is a medicine that cause you to get rid of the unwanted waste from your body. Unwanted waste of your body प्रिव्हेंट करण्यासाठी आपण पर्गेटिव्हचा यूज करतो. आणि ह्याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल आहेत? कॅस्कॅरा, सरगर्डा, अलो, सिन्ना, रुबाट. नेक्स्ट कार्डियाटॉनिक्स. Cardiotonics means it is drugs used to increase the efficiency and improve the construction of the heart muscle. Heart muscleचे जे कन्स्ट्रक्शन्स नाहीतर जे आपले जे ब्लड प्रेशर आहे विच लीड्स टू इम्प्रूव्ह द ब्लड फ्लो टू ऑल टिश्यू ऑफ द बॉडी. जे आपले ब्लड फ्लो होते बॉडीमध्ये, बॉडी टिश्यूमध्ये, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण याचा यूज करतो कार्डिओटॉनिक्सचा. त्याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येते? डिजिटॅलिस, क्विल्स, स्टोफॅन्थस, थिवेटिया, अर्जुना. नेक्स्ट इज एन्थेल्मेटिक्स. एन्थेल्मेटिक एक्झाम कोणते आहेत? ॲटेमेसिया, मेल्फेरॉन, कॉसिया. नेक्स्ट इज अँटी कॅन्सर. त्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? पोडोफायलम, व्हेनका, टॉक्झस. मग अँटी कॅन्सर म्हणजे कॅन्सरला नीट करण्यासाठी आपण कोणते कोणते ड्रग यूज करतो? फोडोफायलम, व्हेनका, टॉक्झस. नेक्स्ट इज अँटीपॉस्मोडिक. म्हणजे अँटीपॉस्मोडिक मीन्स इट प्रिव्हेंट टू और लोअर द इन्सिडन्स ऑफ द मसल पास्मस, एस्पेशली दोज ऑफ स्मूथ मसल सच ॲज इन द बाउल वॉल. प्रिव्हेंट करण्यासाठी आपण यूज करतो. यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? हायसायमस, धतुरा, स्टेमोनियम. नेक्स्ट इज अँटीअमोबिक. अँटीअमोबिक इज मीन्स द इन्फेक्शन नाहीतर इलिमिनेटेड द अमोबियाला इलिमिनेटेड करण्यासाठी, किल करण्यासाठी आपण याचा यूज करतो. इन्फेक्शन झालेलं असेल आपल्या स्किनला तर त्याला आपण नीट करण्यासाठी कोणते ड्रग वापरतो? त्याचे एक्झाम्पल आहेत कुर्ची, इपेकाकोना. बिटर्स. बिटर्स म्हणजे काय असते? बिटर्समध्ये अल्कोहोलिक प्रिपरेशन असते. म्हणजे याच्यामध्ये बिटर्स लिक्विड ॲडेड टू द अल्कोहोलिक ड्रिंक्ससाठी आपण यूज करतो. एक्झाम्पल आहेत जिनॅटिन, सिंकोना, नक्सोमिका.
This is the pharmacological classification. Next is that is classification, pharmacological classification of crude drugs mentioned for carminative, purgative, cardiotonics, anthelmintics, antiemetic, antispasmodic, बेटर्स, अँटी-कॅन्सर. म्हणजे म्हणजे फार्माकोलॉजिकल जे ॲक्शन भेटते आपल्या थेरॅप्युटिक ॲक्शन ते क्रूड ड्रगचे ते आपल्याला क्लासिफाय केलेलं आहे. नेक्स्ट, the special advantage which the method enjoys is that even if the contents of the crude drugs are not known, they can be classified properly on the basis of the therapeutic and pharmacological property. Crude drugs used as pharmaceutical aids do not find any place in this class. ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत या मेथडचे, फार्माकोलॉजिकल ॲक्शनचे? याच्यामध्ये आपल्याला काय होतात, प्रत्येक क्रूड ड्रग आहे त्याची प्रत्येकाची वेगवेगळी फार्मास्युटिकल एड्स असं म्हणजे फार्मास्युटिकल त्याची जे ॲक्शन आहे ते वेगवेगळे असते. एक म्हणजे उदाहरणार्थ कार्मिनेटिव्ह, पर्गेटिव्ह, कार्डिओटॉनिक्स आहेत, अँटीएमोबिक आहे, अँटीस्पाझमोडिक. प्रत्येकाची ॲक्शन, थेरॅपॅटिक यूज आणि ॲक्शन वेगवेगळे असते. However, the drugs which are dissimilar in the action of the mechanism, even though their therapeutic effect is same, bulk purgative, irritant purgatives, attraction, etc., are put up together. It is also possible that the same drug with two different action on the body may be classified separately at both the place. For the example, Syncona is grouped as anti-malaria and bitter and noxomic as bitter and stimulant. म्हणजे यामध्ये हवं द ड्रग्स विच आर डिसिमिलर इन द ॲक्शन ऑफ द मेकॅनिझम. प्रत्येक ड्रगचे ॲक्शन मेकॅनिझम ॲक्शन असते ती वेगवेगळी असते. आणि थ्रू द दिअर थेरॅपॅटिक इफेक्ट इज सेम. म्हणजे प्रत्येक ड्रग वेगवेगळी थेरॅपॅटिक ॲक्शन दाखवतो, मेकॅनिझम त्याचं वेगळं असतं. पण तो प्रत्येक वेगवेगळा ड्रग, आता 2 प्रकारचे ड्रग आहेत. पहिला ड्रग फिवरला नीट करतो, दुसरा ड्रग फिवरला नीट करतो. पण त्यांचे ड्रग घेतो आपण, पण त्यांची मेकॅनिझम ॲक्शन जरा वेगळी असते. पण तो जो यूज, त्याला मेन यूज दाखवणार, थेरॅपी ॲक्शन दाखवणार आहे, तो सिमिलर असतो 2 ड्रगचा. आणि इट इज पॉसिबल दॅट द सेम ड्रग विच डिफरंट ॲक्शन्स ऑन द बॉडी. आणि जर ते दोन्ही बी ड्रग समजा जर 2 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग घेतले, त्यांची वेगवेगळीच यूज आहेत. एक फिवर नीट करतो, एक कोल्ड नीट करतो, नाही तर दुसरा कुठल्या आपल्या जे आजार डिसीज आहे तो नीट करतो. तर तो काय करतो, मग काय होतं, मग पहिले जे ॲक्शन दाखवतो, पहिला ड्रग खाल्ल्यावर जो बॉडीमध्ये ॲक्शन दाखवतो आणि जो डिसीज नीट करतो, दुसरा ड्रग काय करतो, त्याची वेगळी फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतो आणि तो दुसरा जो आपल्याला जे डिसीज झालेला आहे प्रोड्यूस, त्याला नीट करतो. त्याची वेगवेगळी फार्माकोलॉजिकल ॲक्शन असू शकते आणि त्याची सेपरेटली आपण क्लासिफाईड केलेले आहेत. म्हणजे कार्बोनेटिव्ह असला तर ते काय करतो, प्रिव्हेंट द गॅसेस करतो. गॅसेसला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकमधले जे गॅसेस आहेत त्याला रिमूव्ह करणं, प्रिव्हेंट करण्यासाठी आपण कार्बोनेटिव्ह यूज करतो. पुन्हा नंतर अँटीस्पाझमोडिक आहेत, अँटीएमोबिक आहे. अमोबिक कशासाठी करतो, इलिमिनेशन ऑफ अमोबिया, इन्फेक्शन नीट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे प्रत्येक ह्याची वेगवेगळी फार्माकोलॉजिकल ॲक्शन वेगळी असू शकते प्रत्येक ड्रगची, ती ड्रगनुसार असू शकते. आता याच्यामध्ये काय लिहिलं आहे, आता एक्झाम्पल सिन्कोना ग्रुप्ड ॲज द अँटी मलेरिया अँड बेटर अँड नॉक्सोमिक आहे बेटर अँड स्टिम्युलंट. आता एखाद्याला मलेरिया असेल तर त्याला मलेरिया नीट करण्यासाठी आपण ड्रग यूज करतो. आणि नंतर पुन्हा नॉक्सोमिक आहे कशासाठी बेटर आणि स्टिम्युलंटसाठी आपण यूज करतो. प्रत्येक ड्रगची वेगवेगळी त्याची हे असते फार्माकोलॉजिकल ॲक्शन. नेक्स्ट इज केमिकल क्लासिफिकेशन. This type of classification is applicable to the crude drugs containing similar type of the chemicals. It is useful for the phytochemical studies of the crude drugs. केमिकल क्लासिफिकेशनमध्ये काय प्रेझेंट असतं, वेगवेगळे क्लासिफिकेशन प्रेझेंट असतात. म्हणजे जे ड्रग आहे सिमिलर, म्हणजे त्याचे केमिकल आहेत त्याच्यामध्ये. आता एक ड्रग आहे, त्या ड्रगमध्ये सिमिलर त्यांचे केमिकल असू शकतात. म्हणजे आता सिन्ना असेल, नाहीतर जिंजर असेल, नाहीतर जे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आता समजा हायोसायमस आहे, धतुरा आहे, कुर्ची आहे, पुन्हा सिन्कोना आहे, नॉक्सोमिका आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रेझेंट असतात. ते केमिकल्स कशासाठी यूज करतो, तर आपण
डिसिट्रिएट करण्यासाठी, नाहीतर एखादी फार्मकुलर ॲक्शन दाखवण्यासाठी, थेरपेटिक इफेक्ट दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स प्रेझेंट असतात. However, this type of classification fails in proper placement of drugs containing two different types of chemicals. For example, certain drugs are found to the contain alkaloids and glycoside, fixed oil and volatile oil, fixed oil and enzymes, butyl hormone together, and hence the makes it difficult to the categorize them properly. Even through much importance is attached to this type of classification at present, morphological system is the method of choice for practical purposes. ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासिफिकेशन आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कोणते कोणते केमिकल वापरतो. ह्याच्यामध्ये केमिकल्सचे प्रकार आहेत. सर्टन फॉर द ग्लायकोसाइड्स आहेत, फिक्स्ड ऑइल, व्हॉलटाईल ऑइल, पुन्हा एन्झाईम्स कोणते कोणते वापरतो आपण ह्याच्यामध्ये प्रॉपरली, ते केमिकल क्लासिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ ही आपल्याला टेबल दिलेला आहे, केमिकल क्लासिफिकेशन, टाईप्स ऑफ केमिकल्स आणि एक्झाम्पल. अल्कोलॉइड आहे. आता अल्कोलॉइडमध्ये नायट्रोजनस सबस्टन्सेस ऑफ प्लांट ओरिजिन, म्हणजे ज्याच्यामध्ये नायट्रोजनस सबस्टन्सेस प्रेझेंट असतात अल्कोलॉइडमध्ये. मग अल्कोलॉइडमध्ये कोणते एक्झाम्पल येतात? ऑसोनाइट, सिन्कोना, नक्सोमिका, व्हिनका, एपिकॅ, बेलोडोना, ओपियम, टी हे अल्कोलॉइडमध्ये यूज करतो, म्हणजे त्याचं केमिकल. नेक्स्ट इज ग्लायकोसाइड्स. ग्लायकोसाइड्स म्हणजे काय असतं? ग्लायकोसाइड्स आर कंपाऊंड विच अपॉन हायड्रोसिस गिव्स द राईज टू वन ऑर मोर शुगर्स ग्लायकॉन अँड नॉन शुगर ग्लायकॉन. म्हणजे ग्लायकोसाइड्समध्ये कंपाऊंडमध्ये हायड्रोलिसिस रायझेस वन ऑर मोर शुगर प्रेझेंट असते. त्याच्यामध्ये ग्लायकॉन असते, नॉन ग्लायकॉन म्हणजे शुगर प्रेझेंट असणारे और नॉन शुगर प्रेझेंट असणारे. ग्लायकॉन म्हणजे नॉन शुगर. हे ग्लायकोसाइड्समध्ये एक केमिकल प्रेझेंट असते. कोणत्या क्रूड ड्रगमध्ये प्रेझेंट असतात हे एक्झाम्पल त्याचे आहेत: डिजिटॅलिस, सिन्ना, क्वेल, ओलो, डिस्कोरा, लिकोराइज, वाईल्ड चेरी हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट इज लिपिड्समध्ये कोणते असतात? कास्टर ऑइल, पॅनट ऑइल, मस्टर्ड, ओल फॅट, कॉड लिव्हर ऑइल हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट इज व्हॉलटाईल ऑइल्समध्ये मोनोटर्पाइन्स अँड सिक्विस्टोरेपाइन्स ऑब्टेन फ्रॉम द प्लांट. मोनोटर्पाइन्स हे आपल्याला प्लॅन्टपासून भेटते, व्हॉलटाईलमध्ये प्रेझेंट असते मोनोटर्पाइन्स. आणि त्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल असतात? पेपरमेंट, क्लो, युकॅलिप्टस, व्हॅलेरिन हे प्रेझेंट असतात. नंतर नेक्स्ट इज टॅनिन्स काय असतात? टॅनिन्स आर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक ऑर नॉन नायट्रोजनस डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉलिहायड्रॉक्सी. म्हणजे टॅनिन्समध्ये काय असतात? हे ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स आहे, पण ह्याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट नसतो, आणि डेरिव्हेटिव्स ऑफ द पॉलिहायड्रॉक्सी. आणि टॅनिन्स एक्झाम्पल कोणते? त्या टॅनिन्सचे मायरोबिलम, कटॅच्यू, गॉल हे प्रेझेंट असतात टॅनिन्समध्ये. नेक्स्ट केमिकल आहे विटॅमिन्स. ईस्ट, कोड लिव्हर ऑइल, शार्क लिव्हर ऑइल हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट इज केमिकल फॉर रेझिन्स अँड रेझिन कॉम्बिनेशन. याच्यामध्ये एक्झाम्पल बेन्झॉइन, बाल्समटोलू, स्टोरॅक्स, असाफोटिडा, मायरॅज, कोलिफायना, गुगुळ, शेलॅक प्रेझेंट असतात. नेक्स्ट इज कार्बोहायड्रेट्स अँड डिराइव्ड फ्रॉम प्रोडक्ट्स. म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतात? कार्बोहायड्रेट्स आर पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स कंटेनिंग अँड अनब्रोकन चेन ऑफ द कार्बन ॲटम्स. म्हणजे कार्बन ॲटमची जी चेन आहे अनब्रोकन, असे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कार्बनची ॲटमची जी चेन आहे त्या चेन यामध्ये प्रेझेंट असते कार्बोहायड्रेट्समध्ये. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत अगार, हनी, स्टार्च, ट्रागाकान, ॲकॅसिया, बोरगम, स्टेरुला हे प्रेझेंट असतात. नेक्स्ट केमोटॉक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. It is the recent approach to the study of the classification of the crude drugs wherein equal importance is given to their taxonomy and chemical nature. म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण? दिस इज द रिसेंट अप्रोच टू द स्टडी ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द क्रूड ड्रग्स wherein equal importance is given to their taxonomy and biogenesis.
The phytochemical screening of the several drugs has revealed that there is a close relationship between chemical constituents of the plant and its taxonomical status. Earlier, workers classified in the algae it into the red, green, and brown varieties, but was only during last decades that the modern methods of the extraction and characterization of the phytoconstituents have led to the chemical screening of many thousands of plant species. The status of berberine, lutein, and other flavonoids in species of higher plants is of the chemotaxonomical significance. केमी केमोटॉक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण काय बघणार आहोत? द स्टडी ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग. जे क्रूड ड्रग आहे त्यांचे क्लासिफिकेशन म्हणजे ते कोणत्या कोणत्या टाईपमध्ये त्यांचे फायटोकेमिकल, त्यांचे टॉक्झॉनॉमिकल, नंतर त्यांचे कोणत्या प्रजाती प्रेझेंट आहेत त्यांचे क्लासिफाईड, म्हणजे आता रेड कलर, ग्रीन कलर, ब्राऊन कलर कोणत्या कोणत्या व्हरायटीमध्ये प्रेझेंट आहेत ते सांगायचे, त्या प्रेझेंट असतात. डिस्क्राईब द मॉडर्न मेथड्स म्हणजे एक्स्ट्रॅक्शन, ते चार्क्टरायझेशन, त्याचे फायटोकन्स्टिट्युएंट्स, लीड्स, केमिकल्स कोणते प्रेझेंट आहेत, इन्फॉर्मेशन प्रेझेंट असते ड्रग्सविषयी. दॅट इज यामध्ये आपण क्लासिफिकेशन कोणते कोणते पाहिलेले आहेत. यामध्ये आपण 6 क्लासिफिकेशन मिळले आहेत. त्यामध्ये पहिलं आहे अल्फाबेटिक क्लासिफिकेशन, नेक्स्ट इज टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन, मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन, फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन अँड केमोटॉक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. हे 6 क्लासिफिकेशन आहे आपण यामध्ये बघितलेले आहे या चॅप्टरमध्ये. नेक्स्ट आपल्याला यामध्ये कशासाठी कोणता क्लासिफिकेशन आपण यूज करतो, एखाद्या क्रूड ड्रग आपण डिसीज ट्रीट करण्यासाठी आपण यूज करतो, त्यापेक्षा हे 6 क्लासिफिकेशनमध्ये आपण मांडलेलं आहे. थँक्यू.